बाबू मी काय म्हणतो, आज राणीची इच्छा सगळे येणार आहे, मीटिंग भरणार आहे आपली आणि लग्न गिग्नाचं आम्ही बोली करणार आहे. बापरे, आता राणीचं लग्न होईल. मग राणी घराच्या बाहेर चालली जाईल, मला कामं करायला लागल. हिचं तर लग्न तर मी तोडतच. इले तिथं पडूच नाही देत. चांगली चांगल्या घरी आहे. याच्या घरी येऊन मायावाला वन झालं आणि हिचं खाना भलवू देतो काय. मी लग्न हुस नाही देत राणीचं, हुस नाही देत राणीचं. आज तर मी तमाशाच करतो तिच्या घरच्या पाहुण्याच्या समोर. मी थांबतो ना, काय टेन्शन घेतो तुम्ही, मी आहे ना. तर मग करतो ना. आता आपल्याकडून तेवढे करणार का, मी करतो काय काय करायचं सांगून द्या मला. पाय माईचं बया, पैशाचं टेन्शन नाही, काही नाही. मी करतो चालले समोर काही समजत नाही ह्या माणसाले. ते तसंच पाहिजे. येईल का हाय ते येऊ दे पाहुणे, नाही तमाशा करा तर माय नाव दुसरं म्हणजे म्हणा. 5-7 जण येईन ते राणीले पाहाले. आणि कसं आहे त्याचं म्हणणं पडलं का आम्ही बा आपल्या रिवाजप्रमाणेच करतो बा सगळं काही, म्हणून येतो म्हणे ते. तर म्हटलं जरासं काही करावं लागेल गोडधोड. जरासं आपण जेवण तर काही देत नाही म्हणा, पण नाश्ता गिस्ता चांगलंच करावं लागेल ना. पोहे करावं लागेल, प्लेटा गिटा आहेच आपल्या घरी. मग काय फक्त पोहेच करून आहे ना, पोहेचं सामान आणून दे बाबू. आणि बस काही गोड आण, काही आणायचं असेल तर पाय यायच्या का पैसे नाही का. पाय कसं म्हणते नवऱ्याले. यायच्या बच्चे पैसे काढ, नवऱ्याचे पैसे काढायला चालले. माईचा नवरा तर काही असंच आहे. हो बाबा, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. मी सगळं करतो, काही टेन्शन नका. तुम्ही पाहुण्याची तिथं बस जाण, बस मी सगळी सोय लावतो. तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. मी तुला एक गोष्ट म्हणतो, ऐकशील का मायवाली. बाबा हो ना बाबा, मी ऐकतो ना. काय म्हणता तुम्ही. तू नेहमी हेच कपडे घालतो, चांगले कपडे घालतो. नाही तर येशील असं चांगलं नाही दिसत. येशील ना चांगलं वरचं शर्ट घालतो. नेहमी घालतो ते वेगळं गोष्ट आहे, पण आता पाहुणे घेऊन आले म्हणजे दुसरं घालतो ना. मी लुंगी घालून, पण शर्ट वेगळं घालून बा. सांगून ठेवतो आता, आपली लुंगी आपण लुंगीच घालणार आहे. लुंगी घालायला कोण नाही म्हणजे मीच लुंगी घालतो. फक्त वरचं शर्ट आपलं चांगलं पद्धतीने घालायचं. हो मामाजी, तुम्हाला नवऱ्याची लाज लागून राहिली का. लाज वाटते का नवऱ्याची. पहिले लाज नाही वाटत. चांगलं पाहुणे आले म्हणजे चांगलं राहा लागत असते, म्हणून म्हणून राहिलो मी. बस उगी बाबा चांगलं काय बनून राहिले. तोंड मांडणं मर नका तू. मला सुद्धा करा तुम्ही नुसतं. काही म्हटलं तरी ऐकून घेऊन राहिले नसते. ते आता काही बोलत नाही सोबत. मग बोलून मग तमाशा करतो पाहुणे देखता म्हणतो. पाहुणे येऊन राहिले, चांगली राहायचो. चांगली वागजो. नाही तर कशी त्याची बळबळ तोंड गुपचात ठेवजो. पोहे करा लागते. छा कर जा. तमाशा करतो का तुम्हाला असं वाटते. ते नसून बाई जाऊ दे काही नाही, असंच म्हणून राहिला तू. त्या कामाच्या गोड बोलून काम करून घेते आपले कोण. ते यायचे पाहुणे नाही ना चक्की केले शहरात तर माय नाव दुसरं म्हणजे म्हणा. राणीचं हुस नाही देत मी. हुस नाही द्या. आता काही टेन्शन नका घेऊ. आता ती सुधारली माघरची. आता ते भांडण नाही करत पाहिजे तुम्ही. आता मी तिला डवकान दिली आहे, काहीच नाही करत. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता पाहुण्याचं बरोबर करू आपण. आपण सगळं सामान आणायला लावलं, किराणाचं सगळं घेऊन येतो आणि बस तिले गायगुळी करून घ्यायला लावतो, मोकळं होऊन जातो. आणि लग्नाचं टेन्शन जाणार, आणि लग्न करून द्यायला लागत होतं ना आपल्याला. सोयरा आहे म्हणून आपल्याला सध्या काही टेन्शन नाही आहे. से फूलों को मोहब्बत शबनम से दिल को मोहब्बत दिलबर से मेरी मोहब्बत है तुमसे. इरावती गाणं म्हणण्यातच खुश आहे काय. इरावती नाही हो, आता म्हणून राहिली होती ग, म्हणून राहिलं होतं गाणं म्हणा म्हटलं, म्हणून आता तुम्ही आवाज दिला. काय म्हणता. चांगला आहे गाणं गेले म्हटलं म्हणजे आनंदी होते मन. चांगला आहे. मी काय म्हणतो, आपण म्हटलं राणीच्या घरी कसंच पाहा गेलं नाहीतरी लग्नच करावं लागते ना आपल्याला. तर म्हटलं चला आज पाहून येऊ. म्हटलं तिच्या बाबाचा फोन आलता या म्हणे. तर म्हटलं तयारी गिराय करा दोघी जणी आणि आपण जाऊ. आता पाहा घ्यायला लागते. पाहिलंच आहे ना, जाऊ दे ना आता काय पाहा लागते. नाहीच त्या निमित्तानं तिच्या आईची वयक होते, तिच्या वहिनीची वयक होते, आपल्याला सगळ्या घरच्याची वयक होते. कसं आहे जा लागत असते. आपल्या आता समजी होते ते. चाल मस्त तयारी गियारी करा आणि चला. ती कसं चालायचं आहे सांगा. मग 1 तासानं चाल ना, मग जाऊ ना आपण सारे जण. तयारी करायला बुडीली. आता म्हटलं आई आल्या पाहिजे. त्याला मिनटं करायला लागते. नाही तर मग त्याचं बरं. नाही तर मी एकटी काय येतो. मला नाही एकटीला बरं वाटत. मी नाही तेव्हा एकटी. आई असं तर येईन मी. हो तुम्ही म्हणता चाल म्हणून मला नाही चांगलं वाटत बा. नाही चांगलं नाही वाटत तिथं जाणं. चांगलं वाटत काय. हो मी काय म्हणतो तुम्हाला, गेलं तर मग साडी गिडी न्यावं ना, एखादं नारळ गिरं घ्या सुनीले द्याले, म्हणजे टिक्की लावल्यासारखे करा. काय विषय. आपलं घेऊन या इथून साडी आणि देऊन द्या. एखादी साडी टिक्की लावून घेऊ, मोकळे करू, म्हणजे वाटते बा लग्नासारखं. पण असं पडून राहिलं तसं रिकामी हाती गेली पेक्षा काही ना काही तिनं तिला देणं होते, म्हणून म्हटलं ती साडी दिल्यासारखी वाटते आणि काही ना काही दिल्यासारखं वाटते. नाहीतरी आपण आतापर्यंत तिला काहीच नाही केलं ना. हो हे ती गोष्ट बरोबर आहे इरावती. चांगली गोष्ट गेली त्या. माय तर काही दिमागातच नाही आली गोष्ट. हा बरं झालं आपण पाहूनच घेऊन आणि देऊ साडी गिडी घेऊन या तुम्ही दोघी जणी. हो मी काय म्हणतो तुम्हाला, नाहीतरी आपण साडी घेऊन राहिले. आपण साडी नेल्यापेक्षा पोरी देस म्हणा, पैसे पाठवून दे म्हणा आपल्या बाबूली म्हणा, तिला आणायला लावू म्हणा. नाहीतरी आपण 2-4 घंट्यानं जाऊ. तोपर्यंत तिला साडी आणायला लावा म्हणा. कसं मग हातात द्यायला बरं होते. आपल्या पसंतीनं घेतल्याच्या पोरीची पसंत वेगळी असते. आपल्या पसंतीची पसंत येत पोरेले. कोणाला आपली पसंती असते ना, त्या पसंतीनं घेऊ द्या तिला साडी. पैसे पाठवून दे म्हणा आपल्या बाबूले. हो हे तर एकदमच चांगलं आहे. हे तर एकदम चांगलं आहे. म्हणजे पसंतीची होते सगळं व्यवस्थित होते. आपल्या पसंतीने नेलं तर पसंत आली तर बरं, नाही तर नाही नाही घालन त्याच्या तिच्याच पसंतीनं बरं राहते. मग आपल्या बाबूली करा ना फोन, पाठवून दे म्हणा पैसे. सांगा तिले करून द्या लवकर फोन. म्हणजे मग आपल्याला जायला बरं होते. किती वाजता काय वाजते, तिनं साडी आणली काय, घरी पोचली काय विचारून घेऊ आपण. मग जाऊ आपण. हो हे गोष्ट ती बरोबर आहे. करून घेतो मी लगेच. आपल्या चिंटूला फोन करतो आणि सांगून देतो. ही एक गोष्ट म्हणजे तुम्हाला तिचा फोटो काढजा. हिच्या रश्मीनं मला फोटो मागतला. मला म्हणे आई म्हणे चिंटू भाऊचं लग्न जुळलं म्हणे, तर
म्हणे फोटो पाहू दे ना म्हणे त्याचा मला म्हणे. तर म्हणून म्हटलं का तिचा फोटो काढा लागेल आपल्याला, काढून घ्यायचा एखादा फोटो गिट्टो दोघांचा सोबतच. फोटोग्राफर नाही काय, फोटोग्राफर काढले पाहिजे आजकाल मोबाईलमध्ये दर्शन तसे फोटो नाही ते काढून पाठवून देऊ. हो तुम्हाला जसं वाटतं तसं करा. आम्ही म्हणतो ते पण फोटो काढ बा. हॅलो हॅलो चिंटू, मी काय म्हणतो कुठे आहे रे तू? हां बोला बाबा. मी काय मॉलमध्ये ना आपल्या. आम्ही कुठे जाणार आहे मॉलशिवाय? मॉलमध्ये काम सुरू आहे ना, तिथंच आहे. कोणतं काम सुरू आहे रे मॉलमध्ये आता? कोणतं काम सुरू आहे? काही नाही, थोडं साफसफाई करून घेऊन राहिलो आणि व्यवस्थित माल लावून घेऊन राहिलो. मग त्याच्याच मागाय ना मी सारा दिवस चालला त्याच्यातच असं. आणि तू किती वाजेपर्यंत रिकामा होशील? आपल्याला राणीच्या घरी जायचं आहे ना बाबा. मी काय म्हणतो हल्दीमध्ये आता काय चालले बाबा? आता काय काम आहे? हो आता आपण कसंच गेलो ना त्याच्या घरी. टिक्के लावून येऊ म्हटलं. तेवढं काम करून घेऊ आणि मोकळे होते आणि ते पद्धतशीर वाटते, रीती रिवाजानं काम होते म्हणून. तू किती वाजेपर्यंत येते? मग त्याच्यानुसार जाऊ म्हटलं. आणि मी काय म्हणतो याच्यासाठी फोन केला मॅम, तर नाहीतरी आपण राणीच्या इथं चाललो. राणीला म्हटलं पैसे पाठवून दे तू ऑनलाईन. मग जाते ते पैसे. तिच्याच पसंतीनं साडी घेऊन आला तिले. आपण जाऊ किती वाजता चालतं तर तेवढ्या उशिरा तिला साडी घेऊन ठेवला तिच्या पसंतीनं. आम्ही नाही तर घेतली असती, पण तिच्या पसंतीनं बाबा व्यवस्थित राहील बा असं म्हणून राहिलो आम्ही. असं आहे का बाबा? तुम्ही पहिले अगोदरल्या दिवशी सांगितलं नाही बाबा. असं कसं? अधिक मलाही चांगला ड्रेस घालायला लागला ना. तुम्ही टिक्के लावून घेत म्हणता तेव्हा फोटो काढायला लागते. असं वेळेवर जमत असते का बाबा काही पण? मी म्हणतो का बाबा एखाद्या लेट घ्यायला लागत होतं. एकदम वेळेवर सांगितलं तुम्ही. घेऊन घे ना तू ॲडजस्ट कर, कोणाला दुसऱ्याला ठेव आणि तू ड्रेस घेऊन घे आणि बरोबर फिटिंग करून घे आणि चला आजच जाऊ ना. रात्रीपर्यंत जमलं ते करा ना तुम्ही. करा तिला साडी घ्यायला तू पैसे पाठवून दिला देच मोकळ कर लवकर काम. आणि तुझ्यासाठी ड्रेस घे लागत रात्री जाऊ लागत तुझ्या म्हणणं असं तर देतो तिच्या याच्यावर पैसे पाठवून घेतो आणि मी ड्रेस घेऊन घेतो. मग इकडे कोणाला थांबायला लावा लागन. हा एक वर्ग त्याला म्हणा लक्ष ठेवा, आपल्या चांगला विश्वासातला आहे त्याच्यावर विश्वास टाकून त्याला देऊन करायला लावतो. मग लक्ष ठेवायला लावतो मी सगळं. आणि किती वाजेपर्यंत तुमचं किती वाजेपर्यंत आहे म्हणणं सांगा. तुमचं म्हणणं पडलं तर 4 वाजेपर्यंत जाऊ बा. तोपर्यंत तुझे शांततेनं होते ते शांततेत होते आणि त्याला फोन करून सांगतो 4 वाजेपर्यंत येतो बा. आणि पोरीला गिरीले किती वेळ होते त्याच्यावर आहे डिपेंड. तू तिला विचारून घे, त्याच्यानुसार जाऊ म्हटलं आपण. हो ठीक आहे बाबा. मग पाहू मग काय. मी सांगतो तुम्हाला फोन करून लगेच तिला पैसे पाठवून देतो. घ्यायला तर मी ड्रेस घेऊन घेतो, नाही तिलाच घेऊन जातो. कायले दोघं सोबत जातो आणि तिला घेऊन घेतो तिच्या पसंतीची साडी आणि मी घेतो. काय म्हणे आपलं बाबू? काय म्हणे मॉलचं काम सुरू आहे म्हणे, थोडा बिजी आहे म्हणे मी म्हणे. तर म्हणे मी म्हटलं पाठवून दे म्हटलं पैसे. तो काय म्हणे मी तिलाच घेऊन जातो ना म्हणे. मला ड्रेस घ्यायचा म्हणे, तिला देतो म्हणे साडी घेऊन म्हणे आणि दोघं सोबतच जातो म्हणे. आणि सांगतो म्हणे तुम्हाला किती वाजता जायचं म्हणून. त्याला 4चा टाइम सांगितला. मग तो पण दूर कोतेच दोघं जण साडी गिडी घेते आणि ड्रेस त्याच्यासाठी घेऊन घेते. ठीक आहे मग आम्ही 4 वाजेपर्यंत करून ठेवतो. आई इकडे करून ठेवायला होतो तयारी. आवाज द्या येईल सांगून द्या तुम्हीच. हो आई इकडे हो बापा येतो. काय म्हणतो? मी काय म्हणतो आपल्याला हिच्या घरी जायचं राणीच्या इथं. तिथं म्हटलं पाहायला जाऊ आपण, टिक्के मिक्के लावून घेऊन मोकळं करू. तू तयारी करून राहायचो काय बाप्पा? चाल म्हटलं तर चालली, राय म्हटलं तर राहिली. मी येतो चला.